नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आणि आज आपण असा टॉपिक बघणार आहे जो तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये नेहमी वापरता, पण कधी त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं नाही. अरे तुम्ही म्हणता मग असा कोणता टॉपिक आहे? हा, तुम्ही रेग्युलर वापरता, ठीक आहे, बोलताना वापरता, लिहिताना वापरता, ऐकताना पण वापरता, ठीक आहे, पण त्याच्याकडे असं तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही. तर तो आज आपण टॉपिक शिकणार आहे. तो कोणता आहे? तर तो आहे संधी. कोणता टॉपिक आहे? संधी. आता संधी म्हणजे काय? ओके. तर बऱ्याच जणांना माहित असेल, काय कायांना माहित नसेल नेमकं संधी हा काय प्रकार आहे ते. तर संधी हा मराठीत वापरला जातो, हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये, संस्कृतमधून मराठी भाषेत आला, ठीक आहे. शेकडो शब्द असे आहेत, शेकडो काय त्याच्यापेक्षा जास्त असे शब्द आहेत की जे संधीनं तयार झालेत, ठीक आहे. आता ही संधीची गरज का पडली आपल्याला? बरोबर, संधीची गरज का पडली भाषेला? जर ऑलरेडी शब्द आहेत तर मग संधीची गरज का पडली, हा प्रश्न पडला असेल. तर भाषा पण आपल्यासारखी आळशी आहे असं समजूयात. काय? भाषा आपल्यासारखी आळशी आहे. कुठलंही काम कानात करण्यापेक्षा कुणाला पण शॉर्टकट आवडतो, ठीक आहे, आपल्याला पण शॉर्टकट आवडतो. अरे तुम्ही पण म्हणसाल सर काय शॉर्टकट असतील तर सांगा, ट्रिक्स असतील तर सांगा. तसंच भाषेला पण ट्रिक्स आवडतात, शॉर्टकट आवडतात, ठीक आहे. तर त्या शॉर्टकटने जे तयार झाले ती आहे काय? संधी, ठीक आहे. भाषेचा जर शॉर्टकट कोणता, तर ती म्हणजे संधी. आता जर उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आपण, तर असं म्हणू शकतो, दोन रस्ते, ओके, इकडून एक रस्ता आला, इकडून एक रस्ता आला आणि पुढे जाऊन एकत्र गेला. किंवा नदी आली इकडून, इकडून दुसरी नदी आली, ठीक आहे, आणि पुढे जाऊन कोणती गेली? ती मेन प्रवाह गेला, त्याचा एकच प्रवाह होऊन गेला. म्हणजे जेव्हा संगम होतो, ठीक आहे, इथं नद्यांचा झाला, रस्त्यांचा झाला, तसं इथं काय दोन शब्दांचा संगम होतो, दोन शब्दांचा संगम होतो आणि पुढं एक नवीन शब्द तयार होतो, बरोबर. मग त्यात काही बदल होतात का? आता मला सांगा, दोन रस्ते आले, इकडून एक रस्ता आला, तिकडून एक रस्ता आला, पुढे एक रस्ता निघून गेला, ठीक आहे. तर दोन रस्त्यांचा एक रस्ता झाला. मग काय बदल होतो का? कधी कधी बघा, दोन नद्या आल्या एकत्र, तर पुढचा प्रवाह, दोन्हींचा प्रवाह मिळून मोठा प्रवाह तयार होतो, ठीक आहे. तसा भाषेत पण बदल होतो, ठीक आहे. तर असं म्हणूयात की समजा दोन व्यक्तींचं लग्न झालं, ओके, दोन व्यक्तींचं लग्न झालं म्हणजे काय झालं? संधी झाली. संधी झाली म्हणजे त्या दोन गोष्टी एकत्र आल्या, दोन व्यक्ती एकत्र आल्या. आणि त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात? बऱ्याच वेळा ऐकायला भेटतं, लग्नाआधी तुम्ही असं नव्हता, तुम्ही बदललात, ओके. तर म्हणजे असं बऱ्याच जणांना ऐकायला भेटतं. तर तो जो बदल आहे तो काय आहे? तर ती आहे संधी, ठीक आहे. दोन गोष्टी एकत्र येऊन पुढे जो बदल होतो ती काय आहे? संधीने झालेला बदल. हा लक्षात. तर अशा शब्दांमध्ये पण बदल होतो. उदाहरणार्थ जर आपण म्हणलं, अ ह्या व्यक्तीचं ई ह्या व्यक्तीसोबत अ च ई सोबत जर लग्न झालं, ओके, तर हे कसं होतं? ऐ ऐ ऐ, बरोबर. अ आणि ई च ज्या वेळेला म्हणजे लग्न म्हणजे काय एकत्र आल्या त्यावेळेला आपण काय म्हणतो? ऐ ऐ ऐ. मग नेहमी काय ऐ ऐच करत बसणार आहे का? किंवा लिहिताना हे एक वर्ण आणि हे एक दुसरं वर्ण असं आपण होणार आहे का? नाही. ह्याच्यातून तयार जो झाला तो म्हणजे ए, ठीक आहे. ए ची निर्मिती झाली अ आणि ई, हे एकत्र येऊन ऐच्या ऐवजी काय तयार झालं? ई. म्हणजे इथं काय केलं भाषेने? काय केला? शॉर्टकट मारला, ठीक आहे. भाषेने काय केलं? शॉर्टकट मारला. तर दोन शब्दांनी एकत्र येताना कुठंतरी एक शॉर्टकट मारला. तर दोन वर्ण एकत्र येताना जो शॉर्टकट मारला गेला किंवा जो नवीन उत्पत्ती झाली तीच काय आहे? तर संधी, ठीक आहे. ती काय आहे? संधी. आता म्हणजे संधी म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं? जेव्हा दोन शब्द एकत्र येतात आणि तिसरा शब्द तयार होतो, पण ते दोन शब्द एकत्र येताना त्यातल्या म्हणजे पहिल्या शब्दातला एक वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला एक वर्ण परत एकत्र येतात आणि एक नवीन वर्ण तयार होतो, त्याला काय म्हणतो आपण? संधी, ठीक आहे. तर हे बघा, दोन शब्द जवळ आले असता तर त्याच्या शेवटचा म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण असं एकत्र येतात, ठीक आहे. तर तो होणारा बदल म्हणजे काय? संधी. आता संधीचे प्रकार बघूयात. संधीचे प्रकार आपण वर्णमाला बघितले, वर्णमालेमध्ये पण आपण वर्णांचे प्रकार बघितले. स्वर आहेत, बरोबर, व्यंजने आहेत, स्पर्श व्यंजने आहेत आणि भरपूर गोष्टी बघितल्या आपण त्याच्यामध्ये. तर प्रकार बघा, पहिला आहे स्वरसंधी. पहिला कोणता? स्वरसंधी. ह्याच्यामध्ये काय होणार? स्वर आणि स्वर एकत्र येणार, ठीक आहे. दुसरी आहे व्यंजन संधी.
हे थोडंसं तुम्ही पॉज करून लिहून पण घेऊ शकता. दुसरी आहे कोणती? व्यंजन संधी. व्यंजन अधिक व्यंजन. स्वर संधीमध्ये काय? स्वर आणि स्वर. दुसरी काय? व्यंजन संधी. तिथं काय? व्यंजन अधिक व्यंजन. ठीक आहे. असं समजूयात की जेव्हा रस्ता 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 एकत्र येऊनच पुढे तयार काय होतो? रस्ता. एक रस्ता म्हणजे काय म्हणू आपण? स्वर अधिक स्वर. बरोबर. पुढं काय झाली? स्वर संधी. व्यंजन व्यंजन म्हणजे रस्ता रस्ता काय झालं? म्हणजे आता नदी पकडूया. नदी नदी एकत्र येऊन पुढे नदीच राहिली म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन ही झाली काय? व्यंजन संधी. आता ही पुढे काय? स्वर व्यंजन संधी. कधी कधी नदीवर पूल पण बांधला जातो. बरोबर. किंवा रस्त्याला रोडला काय बायसेट करतं? कधी कधी रेल्वे रूल पण बायसेट केला जातो. तर स्वर आणि व्यंजन ह्याच्यातून काय होती? स्वर व्यंजन संधी. किंवा कधी व्यंजन पहिल्यांदा व्यंजन आणि परत स्वर असेल. ठीक आहे. अनुस्वार संधी वगैरे असं नाही काय. विसर्ग संधी. ठीक आहे. मूळ 3 प्रकार पडतात संधीचे. पहिला स्वर संधी, दुसरा व्यंजन संधी आणि तिसरी म्हणजे कोणती? विसर्ग संधी. ठीक आहे. संधीचे प्रकार कोणतं बघितलं आपण? पहिल्यांदा स्वर संधी. स्वर संधीमध्ये काय असणार आहे समीकरण? स्वर अधिक स्वर. काय असणार आहे? स्वर अधिक स्वर असणार आहे. म्हणजे मगाशी जे आपण बघितलं अ आणि इकडे काय बघितलं ई. तयार काय होणार आहे? तयार होणार आहे ए. बरोबर. अ अधिक ई काय तयार होणार? अ नाही होणार. काय होणार? ए होणार. ठीक आहे. अ अधिक ई तयार झाला ए. व्यंजन संधी. इथं पण काय असणार आहे? व्यंजन अधिक व्यंजन. ठीक आहे. ती काय झाली? व्यंजन संधी. ठीक आहे. व्यंजन अधिक व्यंजन कधी कधी व्यंजन अधिक स्वर पण असतो. हे पण ह्याच्यात येतं. कधी कधी स्वर अधिक व्यंजन पण येतं. विसर्ग संधी ह्याच्यामध्ये काय असणार? विसर्ग. विसर्ग अधिक स्वर असू शकतो, व्यंजन असू शकतो. ठीक आहे. हे काय झालं? विसर्ग संधी. म्हणजे संधीचे प्रकार किती झाले? 3 बघितले आपण. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. पुढे बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया स्वर संधी. स्वर संधीमध्ये पण प्रकार आहेत भरपूर. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे. परीक्षेला जे विचारलं जातं ना ते मॅक्सिमम स्वर संधीवर विचारलं जातं. तर आता कुठले? स्वर संधी. स्वर किती आहेत? बरोबर. मागच्या लेक्चरला आपण बघितले. ठीक आहे. अ आ इ ई. ओके. उ उ परत ए ऐ अ आजत स्वर कुणाकडून घेतले आपण? इंग्लिश भाषेकडून घेतले. कुणी आणले मराठी भाषेमध्ये? अरविंद मंगळूरकर यांनी आणले. कुणी? अरविंद मंगळूरकर. कोणते 2 वर्ण? आदत्त. आदत्त स्वर कोणते? ऍ आणि अ. कुणाकडून घेतले आपण? इंग्लिश या भाषेतून घेतले. कुणी आणले? मंगळूरकर. मंगळूरकर यांनी आणले. ठीक आहे. आता स्वर संधीचे प्रकार. आपण संधीचे प्रकार बघितले 3. आता पहिला त्याच्यातला प्रकार कोणता आहे? तो स्वर संधी. स्वर संधीमध्ये आता प्रकार कोणते आहेत? पहिला दीर्घत्व संधी, परत गुणादेश संधी, परत वृद्धादेश संधी, यन संधी आणि अयादी संधी. ठीक आहे. आता हे तुम्ही पॉज करून माहिती वाचा किंवा नोट्स काढून घ्या. आपण एक एक बघूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया दीर्घादेश संधी. ठीक आहे. दीर्घादेश संधी. दीर्घादेश. दीर्घ म्हणजे काय? थोडासा उशीर किंवा एक दीर्घाचा अर्थ काय होतो? थोडासा उशीर. तर असं अ आ आणि अ आ. आता अ मध्ये अ मिसळला. बरोबर. त्यावेळेला काय असं होतं. बरोबर. अ आणि अ. का होणार? होणार. तर आ अधिक आ होणार. ठीक आहे. म्हणजे दीर्घादेश संधी म्हणजे काय? ऱ्हस्व आणि दीर्घ. ऱ्हस्व आणि दीर्घ. आता ऱ्हस्व मध्ये काय असतो? अ. दीर्घामध्ये काय असतो? आ. परत उ इकडं दीर्घ उ, इकडं ऱ्हस्व ई, इकडं दीर्घ ई. ठीक आहे. हे आपण काय बघितलं? ऱ्हस्व आणि दीर्घ. मग हे दीर्घादेश संधी म्हणजे काय? तर ह्याच्यातले असणार आहे. बरोबर. तर अ किंवा आ असेल आणि त्याच्यात सेम अ किंवा आ म्हणजे काय झालंय? सजातीय वर्ण. सजातीय म्हणजे काय? आता मागच्या लेक्चरला आपण बघितलंय सजातीय. सजातीयलाच काय? दोघांची उत्पत्ती जेव्हा समान ह्याच्यातून झाली आहे त्याला काय म्हणतो आपण? सजातीय. विजातीय म्हणजे काय? उत्पत्ती सेम नाही. म्हणलं अ आणि आ उत्पत्ती कशापासून झाली आहे? सेम झाली आहे. तर हे काय? सजातीय वर्ण. म्हणजे हेच काय? सजातीय वर्ण. अ आ उ उ पण काय? सजातीयच आहे. ई ई पण काय? सजातीय. आता मी अ आणि ई जर म्हटलं सजातीय येत आहे का? नाही येत आहे. म्हणून दीर्घादेश मध्ये आपण काय लक्षात ठेवायचं? जेव्हा 2 सजातीय वर्ण
एकत्र येतील, म्हणजे अ मध्ये अ तरी मिसळेल, नाहीतर अ मध्ये आ तरी मिसळेल, किंवा आ मध्ये अ तरी मिसळेल, किंवा आ मध्ये आ तरी मिसळेल. ठीक आहे. जेव्हा दोन सजातीय वर्ण एकत्र येतील तेव्हा त्याच्यातला आपण रस्व येणार का दीर्घ येणार? नेहमी दीर्घ येणार. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? दीर्घादेश संधी. काय सांगितलं नीट बघा. जेव्हा सजातीय वर्ण, सजातीय स्वर, ठीक आहे, सजातीय स्वर म्हणजे काय? उच्चार स्थान दोघांचं एकच आहे, एकाच उच्चार स्थानापासून तयार झालेले जे स्वर आहेत ते काय झाले? सजातीय स्वर. म्हणजेच काय? अ आ इ ई उ ऊ. ठीक आहे, हे झाले. मग आता आता ह्याच्यात ए ऐ, बऱ्याच जणांना वाटेल ए आणि ऐ हे पण सजातीय स्वर आहेत, सजातीय स्वर नाहीत. हे का? तर हे असताना संयुक्त स्वर आहेत. दोन स्वर एकत्र येऊन तयार झालेला स्वर कोणता आहे? ए आणि ऐ. तर ए कधी कशाने तयार झाला? आताच बघितलं आपण. अ अधिक ई पासून जो तयार झाला तो काय झाला? ए तयार झाला. म्हणजे ए हा मूळ स्वर आहे का? नाही. त्याच्यामुळे त्याचं उच्चार स्थान हे स्वतंत्र आहे का? बिलकुल नाही. का नाही बिलकुल? तर ह्याचं उच्चार स्थान तयार झालंय ते अ आणि ई पासून तयार झालंय. आलं लक्षात? त्यामुळे ए आणि ऐ हे सजातीय स्वर बिलकुल नाहीत. तर ह्याचं सजातीय स्वर हे म्हणजे अ आ मध्ये जर अ आ जर मिसळले तर तयार होतो ते काय होतं? आ तयार होतं. ठीक आहे, हे झालं दीर्घादेश संधी. सेम आपण ईच, ठीक आहे, ई ला हे ई सजातीय स्वर आले, ते जर आपण काय पकडणार? दीर्घ, काय पकडणार? दीर्घ ई पकडणार. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? ओके. आता ह्याचे उदाहरण बघूयात. खाली उदाहरण लिहिले: सूर्यास्त, मिष्टान्न, विद्यार्थी, धनादेश, कविच्छा, गिरीश, परीक्षा, गुरुपदेश, राजाज्ञा, भानुदय, शुभाशीर्वाद, बुद्धार, मुनिच्छा, देवालय, हे सगळे त्याचे उदाहरण आहेत. आता बघूया कसं तयार झालं. आता सूर्यास्त, सूर्यास्त हा शब्द कसा तयार झाला? सूर्य अधिक अस्त, बरोबर, सूर्य अधिक अस्त. आता सूर्यामध्ये शेवटचं वर्ण कोणता आहे? वर्ण विचारलाय. ओके, वर्ण. मग आता वर्ण आपण बघितलाय. वर्ण कसे तयार होतात? सूर्यमधले वर्ण कसे आहेत? स अधिक उ, बरोबर, उकार. पहिला उकार आहे ह्रस्व म्हणजे उ झाला. परत काय झाला? परत उच्चार बघा. सूर, सूर्य आहे ना, तर सु, परत र, परत अधिक य, अधिक अ. आलं लक्षात? हे झालं सूर्यचं. सूर्याचं आपण वर्णचे जर फोड केली तर काय झाली? स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ. हे झालं सूर्याचं. आलं लक्षात? आता अस्तचं बघूया. तर अ चा अ आला, परत स, परत आला त. ठीक आहे, अ स त, आणि लास्टला काय आला? अ आला. ठीक आहे, कारण कोणत्याही व्यंजनामध्ये म्हणजे व्यंजन काय आहेत? हलांत आहेत. ठीक आहे, हलांत. हलांत म्हणजे काय? खाली पाय मोडलेला असतो. व्यंजन नेहमी काय करतात? लंगडी घालतात. लंगडी, बरोबर, एक पाय वर घेऊन. म्हणजेच काय? व्यंजन नेहमी लंगडी घालत असतात. मग त्याची लंगडीला एक पाय जे हवेत असतो तो खाली आणायसाठी काय नेहमी स्वर मिसळावं लागतं. म्हणून शेवटी काय असणार आहे? अ असतच. तर बघा, पहिल्या शब्दाची शेवट कशापासून आहे? कोणता वर्ण आहे? अ. आणि दुसऱ्या ह्याच्यातली शेवट काय? अ. आणि ती अन अ एकत्र येऊन काय तयार झाला आपला शब्द? सूर्यास्त. सूर्यास्त. हा सूर्यास्ताची फोड करा बरं. काय येते? स अधिक उ अधिक र अधिक य अधिक आ. काय आलं? हिथं आ आला. ठीक आहे, हिथं काय होता? अ अधिक अ होता. हा, मग आता बघा, तिथला अन अ, त्यानंतर सूर्यास्त मध्ये डायरेक्ट काय येतंय? स. कळलं का? हे दोन अक्षर काय झाली? वगळली गेली. हे दोन वर्ण अक्षर म्हणजे काय? वर्ण, वर्ण वगळली गेली. आणि आता अक्षर आणि वर्णामध्ये काय फरक आहे? मागच्या लेक्चरला आपण बघितलं. वर्ण अधिक स्वर मिसळला की ते काय झालं? अक्षर तयार झालं. आता जर असं दिलं तर हे काय आहे? अक्षर आहे का वर्ण आहे? ओके, तर ते आहे वर्ण. वर्ण मध्ये जर मिसळलं तर तो तयार काय झाला? तर हे काय झालं? हे झालं अक्षर. फरक आहे. वर्ण म्हणजे काय? अक्षर मध्ये काय? तर ह्या गोष्टी आपल्याला लगेच क्लिक झाल्या पाहिजे. मागच्या लेक्चरला आपण सगळ्या गोष्टी शिकवल्या. तर ह्यात पाय मोडला, पाय मोडलेला सरळ करायचा डॉक्टर कोण आहे? तर स्वर. स्वराच्या ह्याच्यात गेला तर ते काय होणार आहे? ते सरळ होणार आहे. तर हे वर्ण हे झालं काय?
स्वर, वर्णात स्वर मिसळला की काय तयार होतं? अक्षर तयार होतं. आलं लक्षात? तर हा सूर्यास्त शब्द तयार झाला. अ आणि अ एकत्र येऊन काय झाला तयार? आ तयार झाला. कळलं? सूर्यास्त हा शब्द जमला. ओके. आता मिष्टान्न. मिष्टान्न शब्द मिष्ट अधिक अन्न. हे जरा 1 मिनिट वेळ घेऊन सोडवा. हा, काय डाऊट होता तुमचा? दीर्घादेश संधी नाही, नाही नाही नाही. आता डाऊट काय आहे की ह्या हिथं आ आला म्हणून दीर्घादेश संधी झाली का? नाही. हिथं जेव्हा अ अधिक अ जरी असेल तरी पण काय होणार आहे? दीर्घ. कारण काय हे दोन काय आहेत? सजातीय स्वर आहे. सजातीय म्हणजे काय? एकाच उच्चार स्थान काय दोघांचं सेम आहे. बरोबर. तर ह्या दोघांनी मिळून तयार काय होतं? आ होतं. मग आता जर पुढे आ असेल आणि इथं अ असेल तरी काय होणार आहे? आच होणार आहे. आलं लक्षात? त्याच्यामुळे इथं आ आहे म्हणून हे नाही झालं. दीर्घादेश म्हणजे दीर्घ उच्चार घ्यायचे. बरोबर. अरे दोन दोन का दिलेत? तर उच्चार स्थान दोन आहे ती. एक ऱ्हस्व उच्चार आणि दीर्घ उच्चार. ठीक आहे. आता मिष्ट अधिक अन्न त्यातून तयार झाला मिष्टान्न. ओके. आता मिष्ट मध्ये काय आहे? आता इथं मी पाय मोडलाय ते शब्द होत नाही. ठीक आहे. मिष्ट. आता इथं काय होतं? मिष्ट मध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे? ओ. आणि पुढचा वर्ण कोणता आहे? ओ. आता जर मी म्हणलो नुसतं स्वर अधिक स्वर मिसळले की दीर्घादेश संधी होते, तर बरोबर का चूक? बरोबर का चूक? चूक. का? स्वर अधिक स्वर असणार आहे का? नाही. काय असणार आहे तिथं? नाही. स्वर अधिक व्यंजन नाही, सजातीय स्वर. सजातीय स्वर. दोन सजातीय स्वर एकत्र येऊनच कुठली संधी होती? तर दीर्घादेश संधी होती. ठीक आहे. स्वर संधीतला आपण प्रकार बघतोय. ठीक आहे. त्यातला पहिला प्रकार आहे तो दीर्घादेश संधी आहे. दोन सजातीय स्वर. सजातीय हा शब्द खूप महत्वाचा आहे. आता जर इथं जर अ च्या पुढं जर ई आला तर ती दीर्घादेश संधी होत नाही. ठीक आहे. ते आपण पुढं बघणार आहे. ओके. तर ती येते गुणादेश संधी. ते आपण पुढे बघूयात. पण आता हे बघूयात. आता मिष्टान्न मध्ये अ आणि अ आलं म्हणून च काय झालं? स्टा झाला. टा होणं म्हणजेच काय झालं? अ आणि अ मिळून काय तयार झालं? आ तयार झाला. ठीक आहे. म्हणजे पहिलं झालं, दुसरं झालं. आता राजाज्ञा बघूयात. ठीक आहे. बाकी तुम्ही करा बरं का सगळे. राजा अधिक आज्ञा. राजा अधिक आज्ञा. राजाच्या शेवटी काय आहे? कोणता वर्ण आहे? आ. बरोबर. ही तर सुरुवात कशाने? आ. सजातीय वर्ण आहेत का? आहेत. काय इथं पण आहे, इथं पण आहे. आता इथं अ असता आणि इथं आ असता तरी पण सजातीय वर्ण. इथं अ, इथं अ तरी सजातीय वर्ण. ख्याल लक्षात तुमच्या. तर ही आन आणि आ ही एकत्र येऊन काय होणार आहे? आस तयार होणार. म्हणजेच काय? राजाज्ञा. ठीक आहे. ही आ कॅन्सल झाला. तिथं ऑलरेडी आ आहे. तर हे आ एकत्र येऊन फक्त एकच आ वापरला गेला आणि शब्द तयार झाला काय? भाषा आळशी आहे. एवढं लक्षात ठेवा. भाषा ही आपल्यासारखीच आळशी आहे. त्याच्यामुळे भाषेला पण काय होतं? शॉर्टकट आवडतो. दोन शब्द एकत्र करून एवढी लांबवत भाषा नेण्यापेक्षा काय करते भाषा? नेहमी शॉर्टकट मारणार आहे. म्हणून इथं राजा आज्ञा म्हणण्यापेक्षा राजाज्ञा. आलं लक्षात? हे परत बघून घ्या. हा चालतंय. आणखी एक बघूया. भानुज्ञा. भानुदय. ठीक आहे. तर हे काय? भानू अधिक उदय. भानू अधिक उदय. हा. तर हे आपण लिहिलं नाही. पण मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं? सजातीय स्वर किती आहेत? जोड्या किती आहेत? 3 आहेत. अ, आ, ई, ई आणि उ, ऊ. ठीक आहे. उ, ऊ इथं लिहिलं नाही. पण लिहूया. उ ऑब्लिक दीर्घ उ अधिक ह्रस्व उ अधिक दीर्घ उ. हे काही जरी एकत्र आलं तरी कॉम्बिनेशन काय होणार आहे? दीर्घ उ होणार आहे. काय होणार आहे? दीर्घ उ. म्हणजेच काय झालं? ही दीर्घादेश संधी झाली. तर सेम भानुदय. भानुदय मध्ये काय आहे? पहिलं दीर्घ उ आहे आणि इथं काय आहे? ह्रस्व उ. दीर्घ उ अधिक ह्रस्व उ. काय झालं? स्वर आहेत पण कसले स्वर आहेत? सजातीय स्वर आहेत. मग सजातीय स्वर एकत्र आलं की काय होतं? दीर्घादेश संधी. मग काय झालं? दीर्घ उ झाला. बरोबर. दीर्घ उ झाला म्हणून काय झालं? जो उकार आलाय तो कोणता आलाय? दुसरा उकार आलाय. बरोबर. दोन शब्द ज्यावेळेला एकत्र काहीतरी बदल करतायत
आणि दीर्घादेश संधीचं हेच लक्षण आहे, काय होणार आहे, दुसरा उकार. इथं अ आणि आ मध्ये काय होणार, विद्यार्थी नाही होणार, विद्यार्थी आ, दीर्घादेश. ठीक आहे, धन अधिक आदेश, धनादेश आ आला. कविच्छा, कविच्छाला कधीच पहिली उलट वेलांटी येणार नाही, का तर त्याचं आपल्याला रिझन माहित काय झालं तर संधी. ठीक आहे, कवी अधिक इच्छा. ठीक आहे, कवीला जरी पहिली वेलांटी आली आणि इच्छा, तरी काय होणार आहे, कवी मधला ई आणि इच्छा मधला ई, ही दोन सजातीय स्वर असल्यामुळे काय झालं, दीर्घादेश झाला. बरोबर, दीर्घ स्वर त्या जागा, म्हणून काय आली नेहमी दुसरी वेलांटी आली. गिरीश, गिरी अधिक ईश, गिरी अधिक ईश, गिरी मध्ये पण ई आहे आणि ईश मध्ये पण ई आहे, त्याच्यामुळे ई आणि ई मिळून नेहमी काय झाली, दुसरी वेलांटी. परीक्षामध्ये पण नेहमी दुसरी वेलांटी आली. ठीक आहे, परी अधिक इच्छा, परी अधिक इच्छा. गुरुपदेश, गुरु उपदेश, ही जो र ला उकार आहे तो कोणता आहे, तर दुसरा उकार आहे. ठीक आहे, गुरु उपदेश, गुरु अधिक उपदेश तयार झालं गुरु उपदेश. राजांना बघितलं, भानोदय बघितलं. शुभाशीर्वाद नेहमी दुसरी वेलांटी. नाही, हे शी मध्ये नाही झालं, बहा मध्ये झालंय. ठीक आहे, शुभ अधिक आशीर्वाद, शुभ अधिक आशीर्वाद. ठीक आहे, आशीर्वाद हा शब्द असतानाच श ला दुसरी वेलांटी असते. भरपूर हॉटेलला किंवा बाकीच्या ठिकाणी लग्नाच्या पत्रिकेत वगैरे चुकीचा शब्द लिहिलेला असतो. आशीर्वाद हा शब्दाला नेहमी दुसरी वेलांटी असते, पहिली नसते. पण ठीक आहे, हिथं काय शच्या वेलांटीचा विषय नाही, हिथं येतो ते बहचा. शुभ अधिक आशीर्वाद, शुभ मध्ये काय येतं अ आणि आशीर्वाद मध्ये येतं आ, जे दोन्ही सजातीय स्वर जे तयार होतं ते काय होतं, दीर्घादेश संधी तयार होती. परत बुद्धार. ठीक आहे, भू अधिक उद्धार, भला उकार कोणता आहे, ओके, अधिक उद्धार. ठीक आहे, उद्धार, तर स्वतःला काय होणार आहे, दीर्घादेश, म्हणजे दीर्घ उ तयार होणार आहे. ठीक आहे, म्हणून उकार दुसरा झाला. मुनिच्छा, मुनी अधिक इच्छा, मुनी मध्ये पण ई आहे आणि इच्छा मध्ये पण ई आहे. परत देवालय, देव अधिक आलय, अ आणि आ. लक्षात येतं, इथं जे स्वर आलेत ते कोणते स्वर आलेत, नेहमी सजातीय स्वर आलेत, विजातीय नाही. ओके, सजातीय स्वर. म्हणजे तुम्हाला प्रश्न असा पण विचारू शकतात की दीर्घादेश संधीमध्ये कोणते स्वर येतात. पहिला ऑप्शन असेल कोणतेही स्वर आले तरी चालतील, दुसरं असू शकतं की फक्त विजातीय स्वर, परत सजातीय स्वर पण येऊ शकतात किंवा आदत्त स्वर, पण कोणते येतात तर नेहमी सजातीय स्वर. ठीक आहे, दीर्घादेश संधीमध्ये नेहमी कोणते स्वर येतात तर नेहमी सजातीय स्वर येतात, एवढं लक्षात ठेवा. पुढे बघूयात आपण गुणादेश संधी. ठीक आहे, गुणादेश संधी मगाशी म्हणलेलं आपण, अ च लग्न ई सोबत झालं की तयार काय होणार आहे, त्यांचा संसार काय असणार आहे तर ए असणार आहे. ठीक आहे, अ च लग्न ई च लग्न झालं मग त्यांचा संसार काय असणार, ए ए. ओके, म्हणजे संसारात सुरूच असते ए ए वगैरे, तर असं फक्त लक्षात ठेवा हे म्हणून. तर अ अधिक ई तयार काय होतं, ए. परत अ अधिक उ तयार काय होतं, ओ. अ अधिक रू काय तयार होतं, अर. नाही, इथं काय फरक दिसतोय, पहिल्या ह्याच्यात म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय आहे रे, तर तुम्हाला पण दिसतं इथं सजातीय स्वर नाही आहेत, कोणते आहेत, इथं विजातीय स्वर आहेत. अ च्या पुढं आ आलाय का किंवा अ आलाय का, नाही आला. ठीक आहे, म्हणजे हे विजातीय स्वर आहे. इथं अ च्या पुढं अ किंवा आ आलाय का, नाही आला, उ आलाय, म्हणजे काय हे विजातीय स्वर आहे. आता अ च्या पुढं रू आलाय. ठीक आहे, तर आता हे आपल्या नावावरून मी लक्षात ठेवलं, गुणादेश, गुणादेश संधी संधी. तर आता उदाहरण बघूयात. योगेश. ठीक आहे, माझं नाव असल्यामुळे हे मी लक्षात ठेवलंय, योग अधिक ईश, अशा पद्धतीने नाव तयार झालं योगेश. योग अधिक ईश, तर ह्या ग मध्ये काय आहे रे, लास्टला लपलेलं अ. ठीक आहे, परत एकदा करायचं, हे जे वर्णफोड करूयात, सांगा. य अधिक ओ अधिक ग अधिक अ, बरोबर. आणि ईशच करा, अधिक ई अधिक च अधिक अ. ठीक आहे, हे लंगडी घालणार आहेत नेहमी. लंगडी घालताना त्याच्यामध्ये काय मिसळलं जातं, तर ठीक आहे, थोडस लाईट गेल्यामुळे आपण परत पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करूयात आणि बाकीचं आपण ऍपमध्ये पण असंच पुढं कंटिन्यू ठेवूयात. धन्यवाद, थँक्यू.